तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 6 इंचांनी कमी झालेली आहे। जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। पावसामुळे बळीराजा काहीसा सुकावलाय। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 6 इंचांनी कमी झाली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 9 इंच इतकी झालेली आहे। रात्री हीच पाणी पातळी 32 फूट 3 इंच इतकी होती। असं असलं तरी जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली आहेत। जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्यानं चिंतेमध्ये असणारा बळीराजा काहीसा सुखावलेला आहे। कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरलेला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता काही इंचांनी कमी झालेली आहे। पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 6 इंचांनी कमी झालेली आहे। गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत होता, त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी वाढत चाललेली होती। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले होते आणि आता पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे पंचगंगाची पाणी पातळी देखील कमी झालेली आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 31 फूट 9 इंच इतकी झालेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली पंचगंगा आजही या ठिकाणी पात्राबाहेरच वाहताना दिसते। जिल्ह्यातील बहुतांश नद्या अशाच प्रकारे आपण पाहतोय की पात्र सोडून वाहताना दिसत आहेत। जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार जो पाऊस आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता झाल्याचं दिसून येते, त्यामुळं नद्यांची पाणी पातळी घटताना दिसते। रात्रीपासून आत्तापर्यंत साधारण 6 इंच इतकी पाणी पातळी खाली गेलेली आहे। त्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जातं की पाऊस पडतोय, अधूनमधून पडतोय, पण समाधानकारक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यावर देखील पाणीदार जिल्हा म्हणून जरी जिल्हा ओळखत असला तरी देखील पाणीबाणी संकट या ठिकाणी निर्माण झालं होतं। पण आता जो पाऊस पडलाय, जूनमध्ये दडी दिल्यानंतर जुलैमध्ये पूर्णतः पाऊस पडला, त्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जाते। यापुढच्या पावसात ही धरणं 100% भरली जातील आणि कोल्हापूरकरांची तहान भागेल। पण हा जो एकत्रित पडणारा पाऊस आहे हा मात्र लोकांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।